जुन्या काळात जेव्हा जगात गोंधळ आणि दुःख वाढत होते तेव्हा एका शांत ठिकाणी विष्णुदेवांनी एक नवा अवतार घेण्याचा निर्णय घेतला। माझ्या मुलांना शांतीचा मार्ग दाखवायचा आहे, ते म्हणाले। विष्णूंनी राजकुमार सिद्धार्थ म्हणून जन्म घेतला। त्यांचे वडील राजा होते आणि त्यांना वाटले की सिद्धार्थने कधीही दुःख पाहू नये। पण एका रात्री राजकुमारांनी आपल्या सोन्याच्या महालातून बाहेर पडून जगातील दुःख पाहिले। त्यांनी पाहिले की लोक आजारी आहेत, म्हातारे आहेत आणि दुःखी आहेत। या सगळ्या दुःखावर उपाय काय, त्यांनी स्वतःला विचारले। उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आपले सुंदर राजवाडे आणि सर्व सुखसोयी सोडल्या आणि ते जंगलात गेले। अनेक वर्षे त्यांनी शांतपणे विचार केला आणि ध्यान केले। एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांना एक खास ज्ञान मिळाले। त्यांना बुद्ध, ज्याचा अर्थ जागृत म्हटले जाऊ लागले। याच वेळी दूर एका गावात जिज्ञासू नावाचा एक लहान मुलगा राहत होता। तो खूप गोंधळलेला आणि घाबरलेला होता। जिज्ञासूला वाटले की त्याचे सर्व मित्र फक्त भांडतात आणि वस्तू हिसकावून घेतात, त्याला शांती मिळत नव्हती। एके दिवशी जिज्ञासूने बुद्ध गुरूंबद्दल ऐकले। ते शिकवत होते की प्रेम आणि दयाळूपणा हेच खरे सामर्थ्य आहे। जिज्ञासू धावत गुरूंकडे गेला। गुरुजी, मी माझ्या रागावर आणि भीतीने भरलेल्या मनावर विजय कसा मिळवू, त्याने विचारले। बुद्ध गुरूंनी स्मित केले। प्रिय मुला, दुसऱ्यांना दुखावणे थांबव, त्यांच्यावर दया कर। जसे तू स्वतःसाठी शांतता आणि आनंद शोधतोस तसाच तो इतरांसाठीही शोध। जिज्ञासू घरी परतला। त्याने त्याच्या मित्रांशी शांतपणे बोलून पाहिले। त्याने एक जखमी पक्षी पाहिला आणि त्याला पाणी दिले। हळूहळू जिज्ञासूच्या मनात शांती उतरली। त्याला समजले की बुद्ध अवतार म्हणजे फक्त देव नाही, तर आपल्या आत असलेली दयाळूपणाची आणि शांततेची शिकवण आहे।